नांदगाव तालुक्यातील जामझरी येथील शेतकरी सुखदेव नामराय गायकवाडसह अन्य गावकरी हे विहीर खोदकाम न करता बिले मंजूर करून अपहार केल्याच्या विरोधात साखळी उपोषण करत आहे। या संदर्भात संबंधित रोजगार सेवक अधिकारी किरण गवळी यांनी लाभार्थी आंदोलनात ठेवून विहीर न खोदता जवळजवळ 4 लाखांपेक्षा जास्त भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत साखळी उपोषणात बसले आहे। दरम्यान या उपोषण प्रसंगी भगवान गवळी, अशोक विस्पुते, विजय पवार, सुखदेव गायकवाड आदींसह माजी सरपंच आबा इनामदार, दिगंबर गवळी, जयवंत देशमुख यांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अशोक विस्पुते यांनी अधिक माहिती दिली। माझं नाव आहे अशोक पांडुरंग विस्पुते, राहणार जामझरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। जामझरी ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे आमचं बेमुदत उपोषण चालू आहे। 3 लाभार्थी आहेत विहिरींचे, तर त्यांनी विहिरीच खोदलेल्या नव्हत्या। त्यामध्ये दत्तात्रय झिपुरगवळे यांच्या नावावर विहीर खोदलेली नसताना सुद्धा 1,58,000 रुपये काढले गेले। तुका भांगडू मोरे यांची विहीर खोदलेली नाही, 44,000 रुपये काढले गेले। आणि सुमनबाई उखामोरे या सरपंचाची आई आहेत, यांची विहिरीचं काम फक्त 5 फूट झालेलं आहे। अशा ठिकाणी विहीर दिलेली, त्यांनी तिथं म्हणजे विहीरच खोदले जाणार नाही अशा ठिकाणी विहीर खोदलेली आहे। त्यापोटी सुद्धा त्यांनी 82,544 रुपये काढून घेतलेले आहेत। आणि या सर्व ज्या विहीर आहेत ह्या आम्ही तोंडी सांगत नाही, या 26/4/2022 रोजी ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत मंजूर करून घेतलेल्या विहिरी आहेत। त्या जवळजवळ 14 विहिरीपैकी ह्या 3 विहिरी अशा आहेत। बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सुरळीत विहिरी खोदून घेतलेल्या आहेत, तिथे काही कोणाचा प्रॉब्लेम नाही। पण यांनी यामध्ये पैसे काढताना शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही की आपल्या खात्यावरचे पैसे काढले गेलेले आहेत। असं हा परस्पर रोजगार सेवकाने केलेला भ्रष्टाचार आहे। रोजगार सेवक श्री किरण दत्तात्रय गवळे लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।